प्रभाग क्रमांक 25 मधून आपण बघू शकता की भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार आणि 2 पुरस्कृत उमेदवार या ठिकाणी आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे काही गोष्टी घडल्या होत्या, परंतु एक साथ, एक संघ आणि एक मताने या ठिकाणी सर्व प्रचार चालू आहे. काय सांगाल भाऊ? सगळं लक्ष आपल्या प्रभागाकडे लागून होतं आणि अखेर आपण कालपासून नारळ फोडलं आणि आता प्रतिसाद कसा आहे जनतेचा आणि अपक्ष उमेदवार आणि पुरस्कृत उमेदवार म्हणून जे आपल्या बरोबर आहे त्यांच्याबद्दल आपण जनतेला काय सांगू? सर्वप्रथम तर मी सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. तांत्रिक अडचणीमुळे जरी चिन्ह त्यांचं बदललेलं असलं तरी ते भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहे. भाग्यश्रीताई डोमसे असतील, प्रकाश मामा अमृतकर असतील, मी असेल, साधनाताई मटाले असेल, जरी 2 लोकांचं चिन्ह हे कमळ आहे आणि एक सिलेंडर, एक कब्बशी आहे, तरी 4ही उमेदवारांना निवडून देण्यासाठी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतोय आणि मतदारांना ते कन्व्हिन्स झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे हे 4ही उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणाने विजय आमचा आहे. 2 जे उमेदवार त्यांच्या चिन्हाबद्दल काय सांगाल? एक चिन्ह आहे सिलेंडर, दुसरं सिलेंडर नाव त्यांचं? प्रकाश मामा अमृतकर आहेत, त्यांचं चिन्ह आहे सिलेंडर आणि भाग्यश्रीताई डोमसे आहेत, त्यांचं चिन्ह आहे कब्बशी. महिलांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. काही भावनात्मक गोष्टी पण घडल्या, पण आपण कुठे खचला नाही आणि पुन्हा उभे राहिले. तांत्रिक अडचणी होऊन देखील काय संदेश द्याल आपण मतदारांना याविषयी? मतदारांना इतकंच सांगणार आहे की मी इतक्या दिवस कमळाचा प्रचार करत होते. आता आमच्यामध्ये 2 कमळचं चिन्ह आहे, भाऊंचं कमळ चिन्ह आहे, त्या ताईंचं कमळ चिन्ह आहे, मामांचं सिलेंडर आहे आणि माझं कब्बशी चिन्ह आहे. हेच आव्हान करणार आहे मी लोकांना. निश्चितचपणे महिलांना एक अश्रू अनावर झालं होतं, पण आता सगळे एकजुटीनं काम करताय. आपण काय त्यांना एक संदेश द्याल? प्रोत्साहन वाढलं पाहिजे हिशोबाने सर्वांना एक आपण काय आव्हान कराल? मी एकच आव्हान करेल की भारतीय जनता पार्टीने माझी दखल घेतली आणि मला पुरस्कृत केलं, याच्यातच मला आनंद आहे आणि सर्व नागरिक माझ्या सोबत आहे. धन्यवाद. पॅनलच्या सोबत बरोबर.